सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आता कसं होईल र तुमची तर गार खंडून फुली बघा मतदार आहे ना। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून नेते पदाधिकारी कार्यकर्ते या अधिवेशनासाठी नाशिकमध्ये दाखल झाले। या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या ठाकरेंची वाघीण समजली जाणारी अयोध्या पोळ यांनी नाशिकच्या अधिवेशनातून विरोधकांवर एक खोचक टीका केली आहे। बघूया काय सांगाल। आज संपूर्ण अधिवेशनामध्ये सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्साह आहे। खरं तर जेव्हाही पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचा मेळावा होतो किंवा सभा होते किंवा मीटिंग होते तर प्रत्येक शिवसैनिकांमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांमध्ये हा उत्सव किंवा उत्साहाचं वातावरण जे आहे ते असतंच। आज तर सगळ्या देशाला डबल धमाका ऐकायला मिळणार आहे। अर्थात मला आणि सगळ्याच मंडळींना आज डबल पर्वणी आहे। सायंकाळी सगळ्यांची उत्सुकता असणारच आहे आणि जे केव्हाही प्रश्न करतात त्या प्रश्नांची उत्तरं तर ही कुठल्याही म्हणजे जी स्वतःला स्वयंघोषित जागतिक स्तराचा खूप मोठा पक्ष समजतात त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं नसतात। अपेक्षा करते की उद्धव साहेबांनी जेव्हाही कधी प्रश्न केले तर त्या प्रश्नाचं एखादं तरी तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा करते। एकंदरीत साहेबांनी देखील भाषणामध्ये सांगितलं की सत्ता नको, आता आपण अस्तित्वासाठी लढाई पुढे सुरू ठेवणार आहे। अर्थातच प्रत्येकालाच आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागतं आणि सध्याची ही जी आपण मागच्या 9 वर्षापासून आणि खास करून ही आता कोविडच्या आधीपासून ची आपण जी पद्धत किंवा आपण जो प्रकरण बघतो आहोत असं वाटतं की खरंच आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार आहे की नाही। कारण तर कुठल्याही गोष्टीवरती म्हणजे दह्यावरती याच्यावरती सुद्धा आपल्याला जीएसटी म्हणजे मग उद्या आपण जे घालतोय कपडे म्हणजे आम्हीच शेतकऱ्यांनी कापूस पिकवायचा, आम्हीच तो तुम्हाला द्यायचा, तुम्ही मागेल त्या किमतीमध्ये, नंतर तेच वस्त्र जेव्हा आम्हाला घ्यायला लागतात तेव्हा ते तुमच्या किमतीने घ्यावे लागतात, पण तुम्ही कापूस आमच्या किमतीने घेत नाही। तर अशाच म्हणजे जसं शेतकऱ्यांचं अस्तित्व किंवा विद्यार्थ्यांचं, नोकरदारांचं, महिलांचं जे अस्तित्व आहे तर प्रत्येकालाच आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागणार आहे। एकीकडे म्हणायचं की बेटी पढाओ बेटी बचाओ आणि त्याच बेटीला त्याच महिलेला इतकं अश्लील पद्धतीने बोलायचं, तिला घाण ट्रोल करायचं किंवा जो कोणी कुठला एखादा नेता असेल तर त्याच्या घरापर्यंत पोहोचायचं, त्याच्या बहिणीवरती मुलीवरती बोलायचं। म्हणजे आता प्रत्येकाला म्हणजे आपण नेहमी म्हणजे अस्तित्व हे फक्त राजकारणासाठी नाही तर आज या देशामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे ज्याला आपण हुकुमशाह सुद्धा म्हणू शकतो। तर स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणं आता प्रत्येकाने सुरू केलं पाहिजे असं मला वाटतंय। एकंदरीत या सर्वांनी जी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्यांच्या भाषेत उठाव यांना तुम्ही काय सांगा तुमच्या भाषेत? सगळ्यात पहिला गद्दार शब्द सोशल मीडियावरती वापरणारी मी आहे सकाळी 11 वाजता। त्याच्यामुळे आणि खरंच सगळ्या तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राची माफी मला तर खरंच मानायला पाहिजे कारण जी गद्दार लोक गेलेली आहेत त्याच्यातली अर्धी माझी नातेवाईकच आहेत आणि माझी नातेवाईक तिकडे जाऊन सुद्धा ते असं एकदम छाती ठोकपणाने सांगतात की आम्ही उठाव केला म्हणून। अरे कशाचा उठाव केला? प्रत्येक गद्दार धोका दिल्याच्या नंतर असंच म्हणत असतो की आम्ही उठाव केला म्हणून। तुम्हाला पक्षप्रमुखांनी मग मोठे साहेब असतील किंवा ह्या साहेबांनी असतील तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही जी काही मागितली तर ती तुम्ही म्हणजे तुम्हाला दिली। मी आणि माझ्यासारखी सगळी लोक आहेत आमच्यावरती FIR होतात, आम्हाला मार पडतो, आमच्यावरती शाई फेक होते, सोशल मीडियावरती अश्लील पद्धतीने बोललं जातं, नंतर मुख्यमंत्र्याचा मुलगा माझ्या घरामध्ये बाय प्लांट करतो, माझे शॉर्ट कपड्यातले फोटो व्हायरल करतो, तरी आम्ही कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही आमच्या पक्षप्रमुखांकडून आणि आम्ही लढतोय का? तर आमच्या पक्षप्रमुखांनी नेहमीच म्हटलेलं आहे की आम्ही शिवसेना त्यांची ताकद आहोत। मग जर आम्ही त्यांची ताकद आहोत तर एक ताकद दुसऱ्यांकडे कसं काय काही मागू शकतं? तरीही तुम्हाला पक्षप्रमुखांनी सगळं काही दिलं आणि तरी तुम्ही त्यांच्याच म्हणजे पाठीमध्ये खंजीर खुपसला। हे अशा पद्धतीचे गेलेले ना तुमच्या भाषेत तुम्ही काय सांगा? खूप जास्त मराठवाड्यातले गेलेले आहेत त्याच्यामुळे थोडं आम्ही मराठवाड्याच्या लँग्वेज मध्ये आता कसं होईल र तुमची तर गार खंदून फुली बघा मतदार आहे ना। तुम्ही ह्या अशा भाषेमध्ये त्यांना उत्तर देईल म्हणजे गार खंदून ठेवणं म्हणजे गाडण्यासाठी खड्डा खोदून ठेवणं हे मराठवाड्याची लँग्वेज आहे म्हणून मी मराठवाड्याच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। आणि आता तुम्ही गद्दार म्हटलात म्हणून माझा सगळ्यात मोठा म्हणजे लाडका माझा गद्दार मामा एकनाथ शिंदे मामा सोबत माझा जो बालाजी कल्याणकर मामा आहे, माझी यामिनी मामी आहे, यशवंत मामा आहे, गद्दार संतोष बांगर माझा दादुडे आहे, सगळेच जे सगळी गेलेली आहे ही सगळी तर माझ्या घरातली माणसं होती जी सगळी गेलेली। तर सगळ्यांना सांगू इच्छिते हेमंत पाटील ही सगळी माझी नातेवाईक माझ्या घरातली माणसं आहेत। तुमच्या सगळ्यांची गाड खंदून ठेवलेली आहे मराठवाड्यातल्या लोकांनी आणि समस्त महाराष्ट्राने। तर थोडंसं फुले वगैरेची ऑर्डर मी कधी द्यायची ती तुम्ही मला नक्की सांगा। थँक्यू।